विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. काही शिकवणार नाहीये मी. जास्त वेळ पण तुमचा घेणार नाहीये. पण अतिशय महत्वाचं तुम्हाला सांगणार आहे. अनुभवाचे बोल आहेत ते. मी तुम्हाला सांगतो, हा क्षण आहे ना, ज्या क्षणाला तुम्हाला जाणीव झालेली आहे, की माझा अभ्यास कुठेतरी कमी पडलाय. पण ही जाणीव तणाव निर्माण करायला लागले. ओके. आपण का केला नाही अभ्यास? हे आता तुम्हाला कळालंय. हाच तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे हा. पण तणावात राहून रडत आपण बसणार नाहीये लक्षात घ्या. आपण अभ्यास करणार आहे. तर काही गोष्टी आहेत बघा इंग्लिशमध्ये म्हणतात डू ऑर डाय. करा किंवा मरा. करा, आपण करणारच आहे. निगेटिव्ह गोष्टी सोडून द्या. ओके. मी तुम्हाला सांगतोय, की या क्षणाला अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे 2 वर्ष तुम्ही काही केलं नाही. प्रॉब्लेम काही नाहीये. आता जर मन शांत ठेवून केलं तर होणार आहे. बरं इथं सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा आपल्या मनाला सांगा 16 पैकी 16 टॉपिक होणार नाहीयेत. पण जे टॉपिक मी करणार आहे ते परफेक्ट करणार आहे. ओके. इथं नशिबाचा कुठलाच भाग नाहीये, की 10 प्रश्न मी केले आणि त्यातलेच 2 आले. हे असं होत नाही. त्यामुळं आपल्याला ना प्रयत्न तर करावेच लागतील. बरं कसं करू तेच समजेना झालंय. तर तुमच्यासाठी मी सांगतो, नेहमी सांगत आलोय, की एक्झामचा पेपर पॅटर्न बदललेला आहे. जुन्या काळात फार जुने पेपर म्हणजे फार नाही 5-6 वर्षापूर्वीचे. आत्ताचा जो सेक्शन बी आहे ना, त्या सेक्शन बी मध्ये ऑलमोस्ट सगळेच्या सगळे डेरिव्हेशन्स असायचे. सेक्शन सी तर 100% डेरिव्हेशन्स. ओके. आता काळ बदललेला आहे, पेपर पॅटर्न बदललेला आहे. सेक्शन बी मध्ये एक बी डेरिव्हेशन ऑलमोस्ट येत नाहीये. 2-2 मार्काचे छोटे डेरिव्हेशन भरपूर आहेत. ऑलमोस्ट येत नाहीये. एखाद दुसरं येईल बरं का बाळांनो, पण बाकीचं नाही ना. मग सेक्शन बी मध्ये येतंय काय रे? मी कितीतरी वेळा सांगितलंय. पण गेल्या 3-4 दिवसात पुन्हा 3-4 हजार सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती वाढलेत. हे सगळ्यांना मला सांगायचंय. त्यांचे असे पॅनिक मेसेज येतायत मला किंवा काही नवीन मुलं मला जॉइन झालेत ऑफलाईनला बरं का. ते म्हणतात, "सर येऊ का तुमच्या इथं अभ्यास करायला? भीती वाटायला लागली. काय टेन्शन येतंय." मी म्हणतो, "ते नाही या, मी घेतो तुमचा अभ्यास. पण अशी अपेक्षा करू नका, की मी फळ्यावर शिकवत राहणार. तुमचं बघितलं तुम्ही नुसतं बघत राहावा. होईल. नाही, ती वेळच नाहीये. तुम्हाला अभ्यास करायचा आहे." बरं काय करायचंय सांगतो क्लिअरली डेफिनिशन्स खूप विचारल्या जातायत. ऑफलाईनचे जेव्हा टेस्टचे पेपर मी तपासतो ना, वाईट वाटतं. वाईट वाटतं. साध्या-साध्या डेफिनिशन मुलं चुकवतात. आता नाही चान्स. आता चान्स नाहीये चुकण्यासाठी. जे करायचे ते परफेक्ट करा लक्षात घ्या. ओके. बरं डेफिनेशन त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो दुसरा पॉइंट आहे डिस्टिंग्विश. ओके. डिस्टिंग्विश आणि त्याच्यानंतर आहेत लॉज. डिस्टिंग्विशचे 22 प्रश्न आहेत. मी YouTubeवरच्या व्हिडिओ दिलेत. सुरुवात करा. तुमचे 44 पॉइंट क्लिअर होतील लक्षात घ्या. 44 डेफिनेशन्स होतील. मी तर म्हणतो डिस्टिंग्विश पासूनच सुरुवात करा. नका टॉपिकचा कुठला विचार करू. जे हे कुणासाठी आहे? ज्यांना पॅनिक वाटतंय, भीती वाटते, कसं तरी होतंय, त्यांनी डिस्टिंग्विश पासून सुरुवात करा. स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो करा पहिल्यांदा तो डिस्टिंग्विश येईल परीक्षेत बरं का. डिस्टिंग्विश एमीटर, व्होल्टमीटर करा. ओके. अरे खूप आहेत रे. आता क्षणाला मला काय आठवत नाहीत. थोडं गडबडीत बोलतोय. पण 22 प्रश्न आहेत. लॉस जवळ-जवळ 21 आहेत आणि इथं 60 कन्सेप्ट क्लिअर होतील. पहिल्यांदा डिस्टिंग्विशच करायचं. ओके. दुसऱ्यांदा लॉज करायचे लक्षात घ्या आणि तिसऱ्यांदा डेफिनेशन करा. पटापटा होतील डेफिनेशन तुमच्या. ओके. बरं या सगळ्यांचं वेटेज किती मार्काचं असते? या सगळ्यांचं वेटेज नाही म्हटलं तरी 15 मार्काचं असतं लक्षात घ्या. बरं हे डेफिनेशन करत असताना, डिस्टिंग्विश करत असताना, लॉज करत असताना, न्यूमेरिकल करणार, त्याचं वेटेज तर प्रचंड आहे लक्षात घ्या. 2-2 मार्काच्या न्यूमेरिकल 16 मार्काला येतायत. ओके. म्हणजे जवळ-जवळ 30 मार्क कव्हर होतील हे केल्यानंतर. ओके. आणि मग डेरिव्हेशनच्या नादाला लागा. एक-एक डेरिव्हेशनला वेळ लागतोय. तेवढ्या वेळात हे अगोदर उरकून घ्या. हे अगोदर उरकून घ्या. आता टॉपिकचा वाटल्यास विचार करू नका. काही झालं तर मी मग प्रत्येक वेळेस सांगतोय मुलांना, की 26 तारीख हा रिव्हिजनचा दिवस असणार आहे. जे तुम्ही केलंय या 2-2 दिवसात ते तुम्हाला रिवाईज करावं लागणार आहे. बाकी काही नाही. बाकी काही नाही हे लक्षात घ्या. आलं का लक्षात? मुद्दा काय रे बाळांनो माहितीये का? की पहिला पेपर आहे रे फिजिक्सचा. त्याची कशाला एवढी भीती? ओके. त्याची जर इरेजर झालं लक्षात घ्या. कशाला एवढी त्याची भीती? पण त्या भीतीनं पुढचे पेपर अवघड जातील. हे मी तुम्हाला सांगतोय. नेहमी मी तुम्हाला सांगतो, की माझ्याकडे इतके भारी स्टुडंट आहेत. ते सगळं ऐकतात माझं. ओके. पेपर बाजूला म्हणजे बाजूला ठेवायचा. आता इंग्लिश झालाय, मराठी झालाय, उद्या संस्कृत काही लोकांचा फार थोड्या मुलांचा संस्कृत असतो. पण मराठी जास्तीत जास्त मुलांचा होतो. संपलाय पेपर आता. नका रे मग काळजी करू.
बिलकुल काळजी करू नका. आणि ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. गेल्या वर्षी, त्याच्या गेल्या वर्षी फॉलो झाले होते आणि रिझल्ट चांगले मिळालेत. तुम्ही पेपर उघडल्यानंतर तुम्ही फक्त ना, व्हॉट आर, डिफाईन हे जर शोधलं ना, खूप प्रश्न दिसतील तुम्हाला, खूप. मग प्लीज, प्लीज चेहऱ्यावर आनंद दिसू दे तुमच्या. ओके. घरातले विनाकारण तणावात जातायत. ओके. बरं काय होतं, की त्यांचे व्याप वेगळे आहेत. त्यांना त्यांच्या व्यापात राहू देत. आपल्यामुळं त्यांचं टेन्शन कशाला वाढवायचं? हा माझा महत्त्वाचा पॉइंट आहे. बरोबर आहे की नाही सांगा बघू? आणि इतकं छान लाईफ आहे ना आपलं, एवढं छान म्हणजे तुम्हाला सांगू का, आज मी खुश का आहे? निदान बऱ्याच मुलांना जाणीव तरी झालेली आहे, की मला अभ्यास करायचा आहे. ओके. मी इथं मुलांच्या बाजूने थोडंसं बोलतोय काय बघा, नाही रे प्रॉपर जी मीडियम लेव्हलची मुलं आहेत ना, त्यांना ना प्रॉपर गाईडन्सच मिळत नाही. ओके, नाही मिळत. मोठ्या-मोठ्या अकॅडमीजमध्ये टॉपर्स असतात, ते उत्तर देतात, पटापटा सगळं सॉल्व्ह करतात आणि जी मधल्या लेव्हलची मुलं आहेत ना, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा होमवर्क दिला जातो, कन्सेप्ट कळालीच नाही, तर कुठला होमवर्क करायचा असं होतंय. तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेन, की जे तुमचे ज्युनियर्स आहेत, त्यांना YouTubeवर जे बेस्ट चॅनल तुम्ही फॉलो करताय, माझं एकट्याचं नाहीये, भरपूर खूप चांगले चॅनल आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ओके. आणि कसं आहे, आपलं ड्रीम कॉलेज मिळवायचं आहे आपल्याला. सीईटीची चांगली तयारी करणार आहे तुम्ही माझ्याबरोबर लक्षात घ्या. ओके. काही घाबरायचं नाहीये. ठीक आहे. मग आता लगेचच्या लगेच ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. ऑल द बेस्ट.